भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय इतिहासातील सर्वात शिक्षित नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांच्याकडे 32 पदव्या आणि 9 भाषांचे ज्ञान होते. तर 64 विषयांमध्ये बाबासाहेब मास्टर होते. द सिम्बल ऑफ नॉलेज म्हणून जगभरात बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव होतो. जगभरात त्यांना बुद्धी सम्राट आणि महामानव म्हणून ओळखलं जातं. अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांजवळ एकूण 32 पदव्या होत्या हे आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. पण या पदव्या नेमक्या कोणत्या होत्या, त्या कुठं, कधी आणि कोणत्या विषयात मिळवल्या, या सगळ्याची माहिती जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या संघर्षातून उच्च शिक्षण घेतलं होतं. बुद्धीच्या जोरावर त्यांनी अनेक भाषांचं ज्ञान मिळवलं होतं आणि काही विषयांमध्ये PhD पूर्ण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तब्बल 5 नाही तर 32 पदव्या मिळवल्या होत्या. यातील एक पदवी तर जगात अजून कोणीच मिळवलेली नाहीये. पण बाबासाहेबांनी सगळ्या पदव्या भारतातील आणि परदेशातील अनेक विद्यापीठांमधून मिळवल्या होत्या. स्वातंत्र्यापूर्वी भारताबाहेर शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या काही मोजक्या भारतीयांपैकी बाबासाहेब एक होते. 1907 साली बाबासाहेब मॅट्रिक झाले. त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी एलिफन्स्टन कॉलेज, मुंबई म्हणजेच तेव्हाच्या बॉम्बेमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी कॉलेजमध्ये प्रिव्हीसीच्या वर्गात प्रवेश घेतला होता. 1913 मध्ये ते BA उत्तीर्ण झाले. यावेळी त्यांना बडोदा संस्थानाचे सयाजीराव गायकवाड यांच्याकडून शिष्यवृत्ती मिळत होती. पुढे 1913 मध्ये उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्यासाठी विद्वान म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली आणि अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्र विषयात प्रवेश घेतला. त्यानंतर 1913 ते 1916 या 3 वर्षात त्यांनी MA आणि PhD या पदव्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी बाबासाहेब आंबेडकर लंडनला रवाना झाले आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पॉलिटिकल सायन्समध्ये DScची तयारी करण्यासाठी परवानगी मिळाली. त्यानंतर त्यांना बडोद्याच्या दिवाणांनी भारतात परत बोलावलं. यावेळी त्यांनी बार ॲट लॉ आणि DSc पदवी मिळवली होती. तर 1916 मध्ये भारताचा राष्ट्रीय लाभांश, एक ऐतिहासिक आणि विश्लेषणात्मक अभ्यास हा प्रबंध लिहिला आणि PhDची पदवी मिळवली. पुढे डॉक्टर आंबेडकरांनी 1921 मध्ये ब्रिटिश भारतातील इम्पेरियल फायनान्समध्ये प्रांतीय विकेंद्रीकरण हा प्रबंध लिहून त्यांनी लंडन विद्यापीठामध्ये MScची पदवी घेतली. तर प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड सोल्युशन हा प्रबंध सादर करून 1923 मध्ये त्यांनी DSc ही पदवी घेतली. तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये 8 वर्षाचा अभ्यासक्रम हा बाबासाहेबांनी अवघ्या 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण केला होता आणि DSc म्हणजेच डॉक्टर ऑफ ऑल सायन्स ही दुर्मिळ पदवी मिळवली आणि ही पदवी मिळवणारे बाबासाहेब आंबेडकर हे जगातील पहिले आणि एकमेव व्यक्ती आहेत. तर अर्थशास्त्रासोबतच समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानवशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषयी त्यांनी निवडले होते. यासोबतच बाबासाहेबांनी कायदेविषयक पदव्यांमध्ये LLB पूर्ण केली, त्यानंतर LLM पूर्ण केला आणि डॉक्टरेट पदव्यांमध्ये PhD, DSc आणि DLitt या पदव्या मिळवल्या. तर 12 जानेवारी 1953 रोजी उस्मानिया विद्यापीठामधून बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. तर 1954 मध्ये काठमांडू येथे जागतिक बौद्ध धर्म परिषदेत बौद्ध भिक्खूंनी डॉक्टर आंबेडकरांना 32वी बोधिसत्व ही पदवी प्रदान केली आणि अशा या चौफेर बुद्धिमान माणसाने एकूण 32 पदव्या मिळवल्या आणि त्यातून मिळवलेल्या ज्ञानाचा वापर त्यांनी राष्ट्र निर्मितीसाठी केला. असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाचा अथंग महासागर होते. याच बाबासाहेबांची 14 एप्रिल 2026 ला 135वी जयंती उत्साहात साजरी करण्यात येते. महाराष्ट्र कट्टाकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. दरम्यान हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि असेच महत्त्वाचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या महाराष्ट्र कट्टाला नक्की सबस्क्राईब करा.